जीवतमसारासन्नासति विघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारधवला या ब्रह्माच्युत देवै सदा वन्दिता मूकं यत्कृपातमहं वन्दे देवी सरस्वतीं व्यासं वसुदेवसुतं देवं देवकी परमानन्दं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुः साक्षात् परब्रह्म श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर कीर्तनेंदु हरिभक्तपरायण वैकुंठवासी अनाभावे रचित सुलभ संक्षिप्त भागवत ग्रंथ या विषयावरती आपण यथाशक्ती चिंतन करतो। स्कंद 12वा अध्याय 4 काल 125 ओव्यापर्यंत आपण आलो। शंकराने विचारलं काय पाहिजे ते माग। तुमचे जाहले दर्शन याहून श्रेष्ठ लाभ कोण। काय वर मागो अन्य पूर्ण काम। आलो झालो तव दर्शने। तुमच्या दर्शनाने मी पूर्ण काम झालेलं आहे। पूर्ण काम म्हणजे आता काही कामना शिल्लक राहिले नाही। पूर्ण काम, इच्छा नाही आता काही। कारण तुमच्या दर्शनासारखा दुसरा श्रेष्ठ लाभ काय आहे? तो लाभ आम्हाला मिळायचा आहे। तुमचं दर्शन झालं। तुझेनी सकळ कामपूर्ती। केवळ तुझ्यामुळे मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात। तुझेने सकळ कामपूर्ती। उदार आपण कृपामूर्ती। तुम्ही उदार आहात। तुमचे ठाई राहो भक्ती जन्मोजन्मी निरंतर। कोणत्याही जन्माला आम्ही आलो तरीही तुझ्या ठाई आमची अनन्य भक्ती राहो। तुझं नामस्मरण घडो। संत काय मागतात? जन्मोजन्मी तुझा दास। देवा, प्रत्येक अवतारात तू काही वेगवेगळी रूप धारण करतोय। त्या वेळेला आमचा जन्म, कारण मुक्ती मागतच नाही ना, आम्हाला जन्म मिळणार। पण त्याही ठिकाणी आमची तुझ्यावरती अनन्य अशी भक्ती राहो। आणिक मागणे तुझं प्रती। आपल्या आणखीन मागणं आहेस। आता काय मागणं? भगवत भक्तांची घडो भक्ती। भगवत भक्त भगवंत दोन नव्हती यास्तव देहातो। आम्हाला तुझी सेवा घडायला पाहिजे। आणि तुझे जे भक्त आहेत
त्या भक्तांचीही आमच्या हातनं सेवा घडावी. म्हणजे काय? तुमची दासीचा दास करून ठेवा. तुमच्या दासाचा दास आम्हाला करा. आता तुमचे दास कोण आहेत? गजानन महाराज. आम्ही त्यांचे भक्त आहोत. म्हणजे तुमची भक्ती आहेच, पण तुमचे जे भक्त आहेत त्यांचीही सेवा आमच्या हातून घडो. दोघांची सेवा, परमात्म्याची सेवा आणि सद्गुरूची सेवा. आणि एक मागणे तुझ प्रती भगवत भक्तांची घडो भक्ती. भक्त भगवंत दोन नव्हती यास्तोदी हाचवर. कारण भक्त आणि भगवंत वेगळे नाहीत. देव आणि भक्त, देव आणि भक्त तुझा नाही विचार. देव आणि भक्त एकरूप झालेले असतात. आता भक्त कोणाला म्हणलं? आम्ही सगळेच भक्त आहेत. भक्त कोणाला म्हणतंय? जो विभक्त नाही तो भक्त. जो भगवंतापासून वेगळा झाला नाही तो भक्त. मग अशी भक्ती आम्हाला लाभू देत, असे भक्त आम्ही होऊ देत. मार्कंडेयास वदे शंकर. भगवत भक्त तू खरोखर यास्त होशील अजर अमर पुण्यवंत यशवंत कल्पवरी. तुला कल्पवर आयुष्य मिळेल. तू खरोखरचा भक्त असल्यामुळे अजर होशील आणि अमर होशील. अजर म्हणजे माता झाला, राडा बांगडा पडलाय असं नाही. पाय चालत नाही, हात चालत नाही, कंबर दुखते, डोकं दुखतंय असं नाही. अजर म्हणजे ज्याला कुठलीही जरा नाही, व्याधी नाही, असं निरामय जीवन तुला प्राप्त होईल आणि तू अमर होशील. अकल्प आयुष्य मिळेल तुला. संत काय मागतात? अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझ्या भक्ता हरीच्या दासा. आमचे जे हरीचे दास आहेत त्यांना अकल्प आयुष्य मिळावं, कारण तुझ्याच सेवेसाठी पुन्हा पुन्हा जन्म घ्यायचा आहे. पुण्यवंत यशवंत कल्पवरी. तू पुण्यवंत आहेत, यशवंत होशील. तुझसी असेल त्रिकाल ज्ञान. तुला त्रिकाल ज्ञान असेल. भूतकाळात काय घडलंय, वर्तमान काळात ह्या जगाच्या पाठीवर कुठं काय काय चाललंय, आणि भविष्य काळामध्ये कुठे काय काय होणार आहे, असं त्रिकाल ज्ञान तुला असेल. तुझसी असेल त्रिकाल ज्ञान वैराग्ययुक्त अनुभव ज्ञान. तुला आणखीन असेल. काय असेल? ज्ञान असेल, पण ते कसं असेल? वैराग्ययुक्त असं ज्ञान असेल. नुसतं ज्ञान काय कामाचं? वैराग्य असेल तर त्या ज्ञानाला महत्त्व. मग तुला वैराग्ययुक्त आणि अनुभवजन्य ज्ञान असेल. म्हणजे या गोष्टी का तुम्हाला काय अनुभव आहे का? म्हणजे अनुभव काही नाही, नुसतं ज्ञान आहे. नुसतं ज्ञान काय कामाचं? म्हणजे ज्ञानही पाहिजे, वैराग्ययुक्त ज्ञानही पाहिजे, आणि त्याचा आपल्याला प्रचिती आली पाहिजे. प्रचिती म्हणजे कसं आहे? शास्त्र प्रचिती, गुरुप्रचिती, आत्मप्रचिती. शास्त्र प्रचितीमध्ये शास्त्रामध्ये असं लिहिलंय. काय लिहिलंय? अहम ब्रह्मस्मी. मीच ब्रह्म आहे. शास्त्रामध्ये लिहिलंय. मग गुरुकडे गेलो, गुरुला विचारलं, आम्हाला काय तो उपदेश केला. गुरुही म्हणतात तू ब्रह्म आहेस, तत्त्वमसी, तू तेच आहेस. ते ब्रह्म तूच आहेस. म्हणजे अहम ब्रह्मस्मी तिथं चांगलं आहे. हे गुरु पण म्हणतात तूच ब्रह्म आहे. पण आपल्याला त्याचा अनुभव आलाय काय? अहम ब्रह्मस्मी हा अनुभव आपल्याला आला की त्याला आत्मप्रचिती म्हणतात. शास्त्रामध्ये जे सांगितलंय त्याला शास्त्रप्रचिती, गुरुच्या मुखातनं आलं त्याला गुरुप्रचिती, आणि तसा आपल्याला प्रत्यक्ष अनुभव आला आत्मप्रचिती. म्हणून म्हणलं हे अनुभव आहे का? अनुभव तुला काय असेल? त्रिकाल ज्ञानही असेल, वैराग्ययुक्त ज्ञान असेल, आणि या सगळ्याचा तुला अनुभव पण असेल.
तुझसी असेल त्रिकाल ज्ञान, वैराग्ययुक्त अनुभव ज्ञान, पुराणाचे आचार्यपण तुझसी असो ऋषीवर्या. पुराणाचं आचार्यपद तुझ्याकडे असं, म्हणजे पुराण कसं लिहावं याचा तो आदर्श असते. म्हणून मार्कंडेय पुराण, मार्कंडेयाने पुराण लिहिलं. ऐसा वदोने या वर पार्वती सहस्री शंकर, निज लोकी जाती सत्वर, वृत्त सांगत गिरिजेसी. असा सगळा अनुभव भगवंत अदृश्य झाले. शौनकासी सांगती सुत, ऐसा मार्कंडेय भार्गव श्रेष्ठ, श्रीहरीचा एकनिष्ठ भक्त, संसार करते भुवरी. असा हा एकनिष्ठ भक्त आहे भगवंताचा. ऐसा श्रीहरीचा प्रवाह आणि मार्कंडेयाचा गुण गौरव, गाती ऐकती त्या सर्वांनाही जन्म मरण संसारो. असं हे मार्कंडेय चरित्र जे कोणी गातील म्हणजे सांगतील आणि ऐकतील त्यांना पुन्हा संसार नाही. याचा अर्थ काय? मुक्ती. यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परम मम. जिथे गेल्यानंतर पुनरावृत्तीच नाही, पुन्हा जन्माला येणं नाही. काय मागतो आपण तर देवाकडे? जन्म मरण नको देवा, नको येरझार, नको ऐहिकाचा देवा, व्यर्थ बडीवार. जन्म मरण नको देवा. आपल्याला जन्म मरणात तर पलीकडे जायचंय. शरणदास म्हणे, श्रोत्यासे सुख वाटले जी चित्तासे, मार्कंडेय आख्यान सुरस्त्या, गोत्री जन्म माझा. त्या गोत्रातच माझा जन्म झालाय म्हणाले. भार्गव श्रेष्ठ मार्कंडेय त्याचे वंदितसे मी पाय, अन्य मी काय जाणे, मी जाणे काय, कुडी जन्मोनी कुलांगार. कुडी जन्मोनी कुलांगार. त्या कुळामध्ये जन्माला आलोय मी, पण जेवढं त्यांचं महत्त्व आहे त्याच्या मानाने माझ्याकडे काहीच नाही, उलट कुलांगार. म्हणजे एखादा मनुष्य कुळामध्ये जन्मून कुळाला बट्टा लावणारा तसं म्हटले कुलांगार आहे. वास्तविकता हे अधिकारी आहेत, पण म्हणतात की मी कुलांगार आहे. गावाबाहेरील ओहळ. मग मला एवढं महत्त्व का झालं म्हणाले? गावाबाहेरील ओहळ. गटार गंगा वाहत होती गावाच्या बाहेर. गावाबाहेरील ओहळ, वाहता पावला गंगाजल, मलिना सोने होय निर्मळ, तैसे झाले पूर्वपुण्य. मलिना सोने होय निर्मळ. आता ती गटार गंगा, त्या गंगेला मिळाल्यानंतर ती गटार गंगा पण निर्मळ झाली, तिच्यातला मळ निघून गेला. तसं म्हणाले मी ह्या पुण्य पावन कुळामध्ये जन्माला आलो म्हणून मला हे भाग्य लाभलं. जया घरी श्रीराम सेवा, तया घरी मज जन्म देगा देवा, असं संतांनी मागितलं. ज्या घराण्यामध्ये रामरायाची सेवा आहे त्या घराण्यामध्ये आपल्याला जन्म मिळावा असं मागितलं. गावाबाहेरील ओहळ, वाहता संसार, वाहता पावला गंगाजल, मलिन असून होय निर्मळ, तैसे झाले पूर्वपुण्य. व्यर्थ जन्मलो संसारी, कष्टत होतो नानापरी, कीर्ती आली कानावरी, श्री ज्ञानेश्वर माऊलीची. व्यर्थ जन्मलो संसारी, कष्टत होतो नानापरी. संसार जन्माला आलं की प्रपंच मागा लागलाच आहे. आता प्रपंच म्हणजे सुखाचा आहे का? कष्ट आहेच. आधी सुखात असतो, ते लग्न व्हायच्या आधी. काय म्हणतो त्या? कहे तो आस मासे चांद तारे ले आऊं,
हा तुला पाहिजे तर आकाशातला चंद्र तारे आणून दे. म्हणून तेवढा जाळण्याचा डबा आणि पुष्कळ झाला. तुमचा छान तारे राहू शकला. प्रपंच, प्रपंचामध्ये कष्ट आहे. सुखाचे क्षण थोडे आणि दुःखाचे जास्त. काय म्हणतात, सुख कणभर आणि दुःख मणभर असा प्रपंच आहे. या प्रपंचामध्ये आम्ही कष्टत होतो. पण म्हणाले आमच्या कानावर माऊलीची कीर्ती आली, ज्ञानेश्वर महाराजांचं महात्म्य माझ्या कानावर आलं. कीर्ती आली कानावरी श्री ज्ञानेश्वर माऊलीची. म्हणून नसता भक्ती ज्ञान अंगी नाही विरक्तपणा, नेणे योग वेदाध्यायन जाणे एक ज्ञानेश्वर. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊलीला मी शरण गेलो. माझ्याकडे भक्ती नाही, ज्ञान नाही, विरक्तपणा नाही, योगाभ्यास नाही, वेदाध्ययन नाही. मग म्हणजे तू एवढा ग्रंथ कसा लिहिला? म्हणजे माऊलीची कृपा आहे. काय म्हणतात पहा, म्हणून नसता भक्ती ज्ञान अंगी नाही विरक्तपणा, नेणे योग वेदाध्ययन जाणे एक ज्ञानेश्वर. एक म्हणाले मला माऊली माहिती आहे, बाकी मला काय माहिती नाही. गुरु एक जगी त्राता. सगळ्यात तारून देणार कोण आहे? गुरु एक जगी त्राता. गुरुच आपल्याला तारून देतो सगळ्यात. पुष्पा माझी होती आळी, पुष्प वाहता चरण कमले, काही न करता सरती झाली स्पर्श पावली हरिचरण. फुलामध्ये आळी होती, ती लक्षात आली नाही. फुलं वाहताना ती आळी भगवंताच्या चरणावर वाहिली गेली फुलासहित. त्या आळीला काहीही कष्ट न करता भगवंताचा सहवास घडला. म्हणून सत्संग असला किती घडतं. आळीला सत्संग कोणाचा लाभला? त्या फुलाचा. नाहीतरी एरवी दोरा कोणी देवाला वाहील का हो? पण त्या दोऱ्यात फुलं गुंफली की हार म्हणून देवाला वाहतो ना. एरवी फुलाला एरवी दोरा घालायला एवढा आमचा दोरा व्हावा देवाला म्हणून नाही. पण तो फुलाच्या संगतीत आला की भगवंताच्या अंगावरती परिधान होतो. पुष्पा माझी होती आळी, पुष्प वाहता चरण कमले, काही न करता सरती झाली स्पर्श पावली हरिचरण. श्री ज्ञानेश्वराचे चरणी चरणदासाची विनवणी, भावरा होतो भजनी तव स्मरणी देह पडो. माऊलीने एवढंच मागणं, देवा तुझ्या चरणावरती आमचा जो भाव आहे तो शुद्ध भाव असाच राहू दे. आमचा भाव कमी होऊ देऊ नको. आणि तुमचं नामस्मरण करता करता हा देह पडो. तव स्मरणी देह पडो. म्हणजे आता त्याचं स्मरण घडायचं असलं तर मृत्यूसमयी आपण सावध असलं पाहिजे. किती मागितले बघा. म्हणजे मला आई मिळेल बघा, म्हातारपणात काही वेळेला विस्मृती होते, आठवत नाही. आणि अगदी जायची वेळा त्याचे लोक विचारतात, हो ओळखलं नाही ना कोण आलं? आपले काय नाही, ओळख नाही. म्हणजे काय झालं? विस्मृती झाली का नाही. नेहमी पाहणाऱ्या माणसाला जवळचे नातेवाईक ओळखत नाही. ते म्हणले असं नको मला मरण. म्हणजे मला मृत्यूसमयी सावधपणा पाहिजे, माझी बुद्धी स्थिर पाहिजे, नामस्मरण करता आलं पाहिजे. म्हणजे एका मागणीत किती मागण्या. जसं त्या सावित्रीने मागितलं ना, यमधर्माला काय मागितलं? माझ्या सासऱ्याला राज्य प्राप्ती होऊ देत आणि त्याने नातवंडाला पाहू देत. आता सासऱ्याला दृष्टी नव्हती, म्हणजे राज्यही मिळो, त्याला दृष्टी मिळो, आणि त्यांनी जर नातवंड पाहिजे तर माझा मेलेला पती पण जिवंत हो. काय मागणं मागलं? एकच मागणं आहे, पण त्याच्यात सगळं आलं.
तसं एका मागण्यात सगळं काय आहे, देवा तुझी कृपा राहू दे, त्याच्यात सगळं आलं. एक कृपा मागितली की सगळं झालं. त्याच्यामध्ये पुन्हा वेगवेगळ्या मागण्या कराव्याच लागत नाही. तव स्मरणी देह पडो इति श्री ज्ञानेश्वर प्रसादे चरणदास विरचिते स्वरूप संक्षिप्त भागवते द्वादश स्कंदे मार्कंडेय आख्यान नाम चतुर्थोऽध्यायः. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय 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 चतुर्विवाह महापुरुषा महानुभावा वैष्णवांच्या आराध्य देवा विश्वसंभवा विश्वनाथा. शौनक म्हणे सुतासी महाराज ज्ञानराशी. भागवत तत्व जाणतासी सगुण निर्गुण रूपज्ञ. वैष्णव तांत्रिक ज्या रूपा भजती निर्गुण विष्णू रूपा. त्याचे सांगावे जे स्वरूपा अंगोपांगास्त्र कल्पना. शौनक म्हणतात, सुत महाराज आपण ज्ञानराशी आहात, म्हणजे आपल्याकडे भरपूर ज्ञानाचं भांडार आहे, एवढं दिलं की कमी होत नाही. आपण जे ज्ञान वाटता त्यांनी तुमच्याजवळ असलेलं ज्ञान कमी होत नाही. म्हणजे आपल्याला असं वाटतं पैसे जे आपण समजा आपल्याकडे 100 रुपये 10-20 दिले शिल्लक काही राहणार नाही ना. पण हे पैशाचं झालं जे दिल्याने कमी होतं. ज्ञानाचं वेगळं आहे. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्य शिवाहून सुंदर. म्हणाले तुमच्याकडे तुम्ही ज्ञानाचे सागर आहात. महाराज ज्ञानराशी भागवत तत्व जाणतासी. तुम्हाला भागवताचं तत्व माहिती आहे. भागवत तत्व जाणतासी सगुण निर्गुण रूपज्ञ. तुम्ही कसे आहात? ज्ञ म्हणजे जाणता, रूपज्ञ ते रूप जाणणारे तुम्ही आहेत. कसलं रूप? देवाचं सगुण रूप आणि देवाचं निर्गुण रूप. निर्गुणाला रूपच नाही, पण म्हणण्यासाठी काय आहे सगुण निर्गुण. तुम्ही दोन्ही जाणता. तुम्हाला भगवंताचं निर्गुण तत्वही माहीत आहे आणि भगवंताचं सगुण स्वरूप पण माहिती आहे. वैष्णव तांत्रिक ज्या रूपा भजती निर्गुण विष्णू रूपा. त्याचे सांगावे जे स्वरूपा अंगोपांगास्त्र कल्पना. भगवंताचं जे निर्गुण रूप आहे ते आम्हाला तुम्ही सांगा. वंदोने सद्गुरुपाय सुत सांगे विष्णू ऐश्वर्य. सुताने आपल्या गुरुचं स्मरण केलं आणि सांगायला सुरुवात केली. सुत सांगे विष्णू ऐश्वर्य वेदतंत्राचे साह्ये. वेदाचं जे तंत्रज्ञ तंत्रशास्त्र आहे त्याने ते सांगताय. जे वर्णिले ब्रह्मादिकी ब्रह्मादिक देवाने त्या भगवंताचं वर्णन केलेलं आहे. विराट पुरुष विकारमय जेथे प्रगटे हे भुवनत्रय. पृथ्वी हे त्याचे पाय स्वर्ग मस्तक जाणावे. 11व्या अध्यायात तुम्हाला ते सगळं भगवंताचं विराट स्वरूप पाहायला मिळालेलं आहे. आकाश हे नाभिस्थान. आकाश हे भगवंताचं नाभिस्थान आहे. आकाश हे नाभिस्थान. सूर्य हा त्याचे नयन. सूर्यनारायण म्हणजे त्या निर्गुण निराकार परमात्म्याचे डोळे आहेत.
जेथ प्रगत सूर्य हा त्याचे नयन, दिशा हे त्याचे कान. ह्या ज्या सगळ्या दिशा आहेत ते त्याचे कान आहेत. दिशा हे त्याचे कान, वायू नाक जाणावे. हा जो फिरणारा वायू आहे त्याचं नाक आहे. ब्रह्मदेवाची प्रजनन, ब्रह्मदेव हाच प्रजनन करणार आहे. मृत्यूशी बोले जे अपान, मृत्यू ही अपान देवता आहे. तिथनं गॅस बाहेर पडतो त्याला अपान देवता म्हणलेलं आहे. मृत्यूशी बोल जे अपान, लोकपाल हे दंडदान, चंद्र मन यम भोया. म्हणजे त्याचं लोकपाल हे त्याने हातात धरलेला दंड आहे असं सांगतात. चंद्र हे मन आहे. लोकपाल म्हणजे अष्टदिक्पाल जे आहे ते त्याच्या हातातला दंड आहे. चंद्र हे त्या भगवंताचं मन आहे. यम या त्याच्या भोया आहेत. लज्जा ही वरचा ओष्ठ. लज्जा हा जो भाग आहे माणसाच्या मनात. एखाद्याला मला काय म्हणतो, तुला काय लाजबीज आहे का नाही. म्हणजे लज्जा हा श्रेष्ठ गुणधर्म आहे. काय लज्जा ही वरचा ओठ, लोभास कल्पले अधरोष्ट. खालचा ओठ म्हणजे लोभ आहे. लोभासे कल्पिले अधरोष्ट, चांदणे हे त्याचे दात. आकाशातल्या ज्या चांदण्या आहेत त्या भगवंताचे दात आहेत. हास्य हा भ्रमत्याचा, भ्रम म्हणजे त्याचा हे हास्य आहे. केस मेघ केस माथ्यावरील. मेघ जे आहे ते त्या भगवंताच्या डोक्यावरचे केस आहे. वृक्ष त्याची रोमावळी. हे जे वृक्ष आहेत त्याच्या अंगावरचे रोम आहेत. म्हणजे आपल्या अंगावर कसे रोम आहेत, केस बारीक रोम. भूर्भुवादी उंची कल्पिली. ओम भू ओम भू ओम महाजना तपास. त्याची उंची किती आहे ते सांगितलंय. सप्त पाताळावर ते सप्त पाताळ खाली एवढा तो उंच आहे. परमात्मा विराट स्वरूप आहे त्या भगवंताचं. सातविती त्याच जाणा. त्याला सातविती म्हणताय. सातविती त्याच जाणा. आत्मतेज हा कौस्तुभ म्हणे. भगवंताचं आत्मतेज आहे. तेच भगवंताच्या गळ्यातला कौस्तुभ म्हणे. आत्मतेज हा कौस्तुभ म्हणे. श्रीवत्स प्रभा सर्व व्यापणे. त्याची सर्व व्यापक जी प्रभा आहे त्याला श्रीवत्स म्हणतात. त्रिगुणात्मक माया सगुणी. गळारुळे वनमाळा. ही त्रिगुणात्मक त्याची माया आहे. गळ्यामध्ये वनमाळा घातलेल्या आहेत. ओंकार हेची यज्ञोपवित. वेद हेची वस्त्रपीत. ओंकार हे त्याच्या गळ्यातलं जाणू आहे. वेद हे त्याचं पिवळं वस्त्र आहे, पितांबर. सांख्ययोग कुंडले झळकत. सांख्ययोग म्हणजे त्याच्या कानातली कुंडल आहे. कानामध्ये मकराकार. ही कुंडलं मकराकार आहेत. सर्व लोका अभय देत. ऐसे ब्रह्मपद जे श्रेष्ठ. तोची माया शोभे किरीट. विराट महाविष्णूच्या. ब्रह्मपद हे श्रेष्ठ आहे. तोच भगवंताच्या मस्तकावरचा मुकुट आहे. अव्यक्त प्रकृती अनंत. त्या आसने अधिष्ठित. अव्यक्त आहे म्हणजे ज्या प्रगट नाहीत पण आहेत अशा अनंत प्रकृती आहे. ते त्याचं अधिष्ठान आसन आहे अधिष्ठित. धर्म अनादिकालाने युक्त. कमळत्याचे हातीचे सत्वगुण. धर्म म्हणजे ज्ञानाधिकाने युक्त आहे. हाताचं कमळ म्हणजे त्याचा सत्वगुण आहे. ओज तेज बळयुक्त. हाती गदा मुख्य सत्व. ओज आहे, तेज आहे, बळ आहे. हातामध्ये गदा हे त्याचं मुख्य तत्व आहे. शंख म्हणजे जलतत्व. हातातला शंख म्हणजे हे जलतत्व आहे. तेज तत्व सुदर्शन. भगवंताच्या हाताचे सुदर्शन दिसतंय ते तेज तत्व आहे. आकाश तत्व ही तलवार. त्याच्या हातात असणारी तलवार ही आकाश तत्व आहे. तमोगुण आहे त्याची ढाल. तमोगुण ही त्याच्या हातातली ढाल आहे. शारंग धनुष्य तो काल. त्याच्या हातात दिसणारं शारंग धनुष्य म्हणजे हे काल आहे. कर्म परंपरा बाणभाता. कर्माची परंपरा हा त्याच्या
त्याच्या पाठीमागे असणारा बाण आणि भाता आहे. विचार शक्तियुक्त मन, विचाराने भरलेलं असं शक्तियुक्त मन, हा महापुरुषाचा रथ जाणं, तोच महापुरुषाचा रथ आहे. इंद्रिये हे त्याचे बाण, विषय रथाचे बाह्यांग. इंद्रिय त्याचे बाण आहे, विषय रथाचे बाह्यांग आहे. मुद्रेने क्रियार्थ दर्शन, सूर्य मंडळ पूजा स्नान, दीक्षा संस्काराचे बाण, अधिकारीश्वर सेवेचा. ऐश्वर्य शब्दाचे अर्थबोधक, हाती लीला कमळरेख, धर्म आणि यशाचे द्योतक. चौरी पंखा तोचे, चौरी पंखा जाणावे, छत्र जाणा वैकुंठ लोक. तिन्ही वेद गरुडवाहक, पाठी वाहत असे यज्ञपुरुष. तोचे भगवान श्री विष्णू, ज्या परमेश्वराची अर्धांगिनी, श्रीलक्ष्मी जगज्जननी, सर्व गुणसंपन्ना अविनाशिनी, महाशक्ती विष्णूची, जिला आपण लक्ष्मी म्हणतो, ती भगवंताची मुख्य शक्ती आहे. विष्णू पार्षदाचा मुख्य, विक्षोक्सेन गणनायक, शास्त्रमूर्ती तो प्रत्यक्ष, अष्टमहासिद्धी पार्षदगण. विक्षोक्सेन म्हणून आहे, तो ह्या भगवंताच्या गणाचा प्रमुख आहे. तो प्रत्यक्ष शास्त्राची मूर्ती आहे. अष्टमहासिद्धी या त्याच्या पार्षद गण आहेत. वासुदेव संकर्षण प्रद्युम्न, अनिरुद्ध चतुर्व्यो नाम, विश्वतैजस प्राज्ञ, तुरीय या 4 अवस्था भगवंताच्या 4 मूर्ती आहेत. म्हणजे वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध, विश्वतैजस प्राज्ञ आणि तुरीय ह्या 4 अवस्था आहेत. अर्थ इंद्रिय विषय ज्ञान, त्याच्या योगे अनुभव येत. अंगे उपांगे आयुधे भूषणे, चतुर्विध हरिते, चतुर्विध रूप हरी. तो वेदाचे उत्पत्ती स्थान, स्वयंज्योती महाशक्ती पूर्ण, ब्रह्मा विष्णू ईशान. उत्पत्ती स्थिती लय करता हा परमात्मा उत्पत्ती स्थिती आणि लय करतो. विश्वापासून नवे भिन्न, परी अज्ञाने म्हणते भिन्न, परिभक्ताकडे खूण, विश्वरूपे परमात्मा. या विश्वरूपापासून तो परमात्मा वेगळा नाही, पण अज्ञानी माणसाला ती खूण कळत नाही. पण ज्ञानी माणसं त्याला विश्वात्मा म्हणतात. श्रीकृष्ण हे अर्जुन सखा, गोपीजन वल्लभा यदुनायका, अमोघ वीर्या दुष्टनाशका, श्रवण मंगल आम्हा रक्षी. श्रीकृष्ण हा अर्जुनाचा सखा आहे, मित्र आहे. गोपीजन वल्लभ आहे, गोपीजनाला आवडणार आहे. अमोघ असं वीर्यवान आहे, दुष्ट शक्तीचा नाश करणार आहे. श्रवण मंगल अमार, अशा या भगवंताच्या लीलांचं स्मरण आम्ही करतोय. आमचं तू रक्षण कर. जो प्रातःकाळी उठून स्मरेल हे महापुरुष लक्षण, त्याचे हृदयस्थाची ओळखणं होईल भक्त शौनका. असं हे जे भगवंताचं विराट स्वरूप आहे, त्याचं प्रातःकाळी स्मरण करावं. शौनकामणे जे सुता शुकाचार्य सांगितले. विष्णू राहता प्रत्येक मासात भिन्न असते, सौरसप्त संख्या गण. सूर्य स्वरूपी नारायण, यास्तव करावे कथन. अधिपती कर्म आणि गण, प्रत्येक मासीचे पृथक पृथक. प्रत्येक महिन्याला सूर्य जो आहे ना, तो बदलतो. आज या राशीत, उद्या त्या राशीत, परवा त्या राशीत. म्हणजे चंद्र एका राशीला 2.5 दिवस असतो. सूर्य हा एका राशीला महिनाभर असतो आणि गुरु हा एका राशीला वर्षभर असतो. सुत म्हणते विश्वकर्ता, जेणे लावली लोकव्यवस्था, एक रूप असून व्यवस्था, सूर्य तोची श्रीहरी. या सबंध विश्वाची रचना करण्यासाठी सगळं आहे तो परमात्माच, पण विश्वाची रचना करण्यासाठी वेगवेगळ्या तत्वांना वेगवेगळी कामं दिलेली आहेत. सूर्य तोची श्रीहरी, आकाशात दिसणारा सूर्य म्हणजे परमात्मा विष्णू आहे. सूर्य तोची श्रीहरी, काळ देश क्रिया कर्म कारण कर्ता आणि आगम, द्रव्य फळ हे 9 जाण, कल्पिलेसे मायेने. मायेने कल्पना केलेली आहे.
काळ म्हणतात, देश म्हणतात, क्रिया म्हणतात, कर्म म्हणतात, करण म्हणतात, कर्ता म्हणतात, आगम, द्रव्यफळ हे 9 मायेने कल्पलेले आहेत. काळरूप श्री भगवान मधु माधवादी होणं 12 महिन्यात 12 गण योजने विश्व संचरत असा हा काळरूपी भगवान. मधु माधवादी इत्यादी त्याला नावं आहेत. प्रत्येक महिन्यामध्ये भगवंताच्या विष्णूला प्रत्येक महिन्यात वेगवेगळी नावं आहेत. 12 महिन्यात 12 गण योजून विश्वी संचरत. 12 महिन्यात 12 गण आहे. त्यांना प्रत्येकाला काही कामं नेमून दिली, त्याप्रमाणे ही विश्वरचना चाललेली आहे. मधु माधव शुक्र शुची नभस नभस्य तपस तपस तपस्य सहस पुष्प ईश ऊर्ज 12 मास जाणावे. या 12 मासाला वेगवेगळी भगवान विष्णूची नाव आहे. मधु आहे, माधव आहे, शुक्र आहे, शुची आहे, नभस आहे, नभस्य आहे, तपस आहे, तपस्य आहे, सहस आहे, सहस पुष्य ईश ऊर्ज असे 12 मास जाणावे. मधुमासाचा चालक सूर्यधाता नामक हेती राक्षस नाग वासुकी. आता प्रत्येक महिन्यातला त्या भगवान विष्णूचं नाव, त्या सूर्याचं नाव, त्याच्या बाजूला असणारे त्याचे परिवार, त्या सगळ्यांची नावं सांगितली. आता प्रत्येकाचं वर्णन करत नाही, तुमच्या लक्षात. मधुमासाचा चालक सूर्यधाता नामक हेती राक्षस नाग वासुकी. रथकृत नावाचा यक्ष ऋषी पुलस्य नामक तुंबस गंधर्व हे 7 चालक चैत्र मासाचे हे चालक आहे. माधव मासे सूर्यारेमा ऋषी पुलहप यक्ष अथौजा राक्षस प्रेती पुंजिकस्थली अप्सरा गंधर्व नारद नामक नीर. ज्येष्ठ मासे सूर्यमित्र आत्री ऋषी राक्षसा पौरेशेय नागतक्षका गंधर्व मेनका अप्सरा यक्ष रथस्वना. वरुण सूर्य ऋषी वशिष्ठ रंभा अप्सरा सहजन्य यक्ष हू गंधर्व नागभुक्त चित्रस्वन राक्षस आषाढी. प्रत्येक महिन्याला वेगवेगळे त्या देवता आहेत, त्यांची नावं सांगितलेली. श्रावण मासे सूर्य इंद्र गंधर्व विश्वावसु श्रोता यक्ष एलापत्र नाग ऋषांगिरस अप्सरा प्रलोमच्या वर्य राक्षस. भाद्रपद मासे विष्णू विश्वस्वान व्याघ्र राक्षस गंधर्व घृसेन भृगु ऋषी यक्ष सारण अनुमलोचा अप्सरा. शंखपाल नाग पूषा सूर्य नाग धनंजय वात राक्षस सुषेण गंधर्व सुरुची यक्ष ऋषी गौतमा. घृताची अप्सरा कार्तिक तपोमासे. फाल्गुन मासे सूर्य पर्जन्य यक्ष ऋतू चर्चा राक्षस सेन जीत अप्सरा ऋषी भारद्वाज नागा ऐरावत गंधर्व विश्व. अंशु सूर्य मार्ग मासे कार्क्ष यक्ष कश्यवृषी ऋत्सेन गंधर्व अप्सरा ऋषी. विद्युत शत्रु राक्षस महाशंख नाग. पौषमासी भग हा सूर्य स्फूर्ज राक्षसारिष्ट नेत्री गंधर्व पूर्वचित्ती अप्सरा यक्ष ऊर्जा. कर्कोटक नाग आयु ऋषी. अश्विन मासे त्वष्टाय सूर्य जमदग्नि ऋषी नाग केवल. तिलोत्तम अप्सरा धृतराष्ट्र गंधर्व ब्रह्मा पेद्राक्षस यक्ष सत्यजित. विष्णू नामक सूर्य कार्तिक मासे अश्वतर नाग विश्वामित्र ऋषी. सूर्यवरचा गंधर्व यक्ष सत्यजित. रंभा अप्सरा राक्षस मुखबीन. दास म्हणे श्रोता लागुने मास कर्म करून भिन्न भागवती केलासे कथन कारण मी तवनेने. मधु म्हणजे चैत्रमास, माधव म्हणजे वैशाख, शुक्र म्हणजे ज्येष्ठ मास, शुची म्हणजे आषाढ, श्रावण म्हणजे नभोमास, भाद्रपद म्हणजे नभस्य, अश्वयन म्हणजे ईश, कार्तिक ऊर्ज जाणावा, सहस मार्गशीर्ष, पुष्य म्हणजे पौषमास, तपस म्हणजे माघमास, तपस्य फाल्गुन जाणावा. भगवान आदित्याच्या या विभूती प्रातःसायंचे स्मरण करते, त्यांची पातके नष्ट होते, फलश्रुती सांगते श्रीसूत. अशी ही सूर्याची उपासना आहे. सूर्य हे सगळे विश्व चालवतोय, म्हणून त्यांनी प्रत्येकाला त्या त्या महिन्यात काही काही लोकांना आज या महिन्यावर तुम्ही, त्या महिन्यावर तुम्ही असं प्रत्येकाला कामं वाटून दिलेली आहेत.
भगवान आदित्याच्या या विभूती प्रातःसायं जे स्मरण करते त्यांची पातके नष्ट होती. फलश्रुती सांगते श्रीसुता ऐसा सूर्यनारायण 6 जणांचे सहाय्य घेऊन 12 मास करी भ्रमण देत सन्मती इह परलोका. वेदत्रय त्याचे वर्णन करते. वैदिक मंत्राने ऋषी स्तवते. गंधर्व त्याचे यश गाते. अप्सरा नास्ते तयापुढे. नागरथासी सिद्ध करते. यक्ष राक्षसी अश्वजुंपदे. राक्षस पाठी मागून लोटते. वालकिल्ले स्तवते सामोरे. अनादि अनंत श्रीहरी विराट स्वरूपाची रचना करी. प्रत्येक कल्पाभित्री लोकरक्षण करीतसे. भगवान सूर्यनारायणाची विभूती श्री ज्ञानदेव आळंदीपती. उदयला नवलाचा गवस्ती. उदयस्त जो नेणे. ते जसा सूर्यनारायण प्रगटल्यावर सगळ्याकडचा अंधार नाहीसा करतो, तशी माझी माऊली तिची कृपा झाल्यानंतर सगळा अज्ञानरूपी अंधकार नाहीसा होतो. जेणे उगवता येणे देशी. हरली अज्ञानाची निशी. प्रकाश फाकला दिशी. जोन लोपे कल्पवरे. त्या या ज्ञानसूर्याते भक्तिसागरा आले भरते. अखंड आत्मप्रभा दाटे. चित्तकमले विकासल्या. म्हणजे ज्ञानसूर्य आहे गुरु, आपले ज्ञानसूर्य आहे. त्यामुळे आपल्याला म्हणजे गुरुचं नाव काढलं की जसं कमळ फुलतं तसं आपलं मन प्रसन्न होतं, प्रफुल्लित होतं. बोध किरणांचे पहा नवल. चंद्रकराहून शीतळ. हरण करते ताप सकळ. नव्हते प्राकृत रवी ऐसे. प्राकृत रवी किरण विसे. न तेची मृगडळा भासे. परिज्ञान किरणाचे नवल ऐसे. सर्व आभास लोपत. फार सुंदर उपमा दिली का, ऐका पुन्हा मग त्याचं स्पष्टीकरण. प्राकृत रवी किरण मिसे. नव्हे तेची मृगडळ आभास आहे. परिज्ञान किरणाचे नवल ऐसे. सर्व आभास लोक. प्राकृत रवी म्हणजे आकाशात दिसणारा सूर्य. या सूर्याच्यामुळे नसलेलं मृगजळ दिसायला लागतं. या सूर्याच्या किरणामुळे मृगजळ नाहीच आहे, पण गरम जमीन झाली, त्याच्यावरून हवा फिरायला लागल्यानंतर सूर्याच्या किरणामुळे त्या ठिकाणी मृगजळाचा भास निर्माण होतं. म्हणजे नसतं ते दाखवतं येते मृगजळ. पण हा आमचा ज्ञानसूर्य उगवल्यानंतर म्हणजे गुरुच्या ज्ञानामुळे काय होतं बघा काय म्हणतात. परी ज्ञान किरणाचे नवलायसे. सर्व आभास लोप पावतं. जो आभास आहे तो नाहीसा होऊन जातो आणि खरं काय तत्व आहे ते कळतं. ते परम तत्व आपल्याला गुरुकृपेने कळतं की दिसे भासते ते सारे विश्वनाशिवंत. हे बाकीचं सगळं विश्वनाशिवंत नाहीसं होऊन जातं आणि मूळ तत्व दिसायला लागतं. म्हणजे सोप्या भाषेत सांगावं हे सगळं काय कठीण वाटतं. ते आभास नाहीसा होतो खरं तत्व कळतं म्हणजे काय होतं. साध्या भाषेत सांगतो, तुमच्या व्यावहारिक भाषेत सांगतो. आपल्याला वाटतं ही अंगठी आहे, ही बांगडी आहे, या पाटल्या आहे, हे नाना प्रकारचे दागिने. ते न आठवता सुद्धा त्याच्यातलं सोनं किती आहे हे जाणतो, त्याला म्हणतात सोनार. तसं हे विश्व नाहीसं व्हावं आणि मग मला परमात्मा दिसावा असं नाही. हे विश्व असताना त्यातला मूळ परमात्मा तत्व काय आहे हे ज्याच्या कृपेने कळतं. म्हणजे सगळं ते आठवल्यानंतर बघायचं का नाही, तो लगेच सांगतो हे किती कॅरेट आहे ते काय. तसं परमात्मा मावळीत विश्वाभासू. ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या गुरुचं वर्णन केलं. मावळीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशू. म्हणजे चंडांशू म्हणजे सूर्य, म्हणजे नवल आहे म्हणाले ह्या सूर्याचं, म्हणजे आमच्या गुरुमाऊलीचं. मावळीत विश्वाभासू. हा विश्वाचा भास मावळून गेला आणि आम्हाला काय दिसायला लागलं. जिकडे पाहावे तिकडे तू दिसचे नाही ना जय देव जय देव. आत्तापर्यंत आम्हाला सगळीकडे नाना प्रकारच्या स्त्री पुरुष घोडा गाढवचं हे दिसत होतं. आता म्हणा जिकडे पाहावे तिकडे तो परमात्माच भरलेला दिसतोय.
मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. प्राकृत रवी किरण मिसे, नव्हे तेची मृगडळ आभासे, परिज्ञान किरणाचे नवलैसे, सर्व आभास लोपत. जय जय आजी ज्ञान सूर्या, अपरमिता परमवीर्या, चरणदास नरपाया, स्वीकार आहे शब्दार्घ्य. इति श्री ज्ञानेश्वर प्रसादे चरणदास विरचिते सुलभ संक्षिप्त भागवते द्वादश स्कंदे महापुरुष वर्णनम आदित्य द्वादशव्यो वर्णनम नाम पंचमोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय आजी प्रणव रूपा, श्रीमद भागवत स्वरूपा, भावमया ज्ञानदीपा, श्री संत शब्द ब्रह्म. सुतमणे नमस्कार. धर्मा असो निरंतर, श्रीकृष्णासे नंतर ब्राह्मणासे वंदिले. शौनकाधिक विप्रहो मदसी, तुम्ही केले ज्या प्रश्नाशी ते सर्व कथिले तुम्हाशी. विष्णू चरित अद्भुत, विष्णू चरित्र परम पावन, सकळ पातका करी भस्म, त्याचे चरित्र गुणवर्णन सांगितले सर्व ग्रंथी. जगाचे जे आदिकारण आणि अंतिम आश्रय स्थान त्या ब्रह्माचे विवेचन ज्ञान विज्ञानासह केले. सुत सांगतात, तुम्ही मला जेवढे प्रश्न विचारले तेवढ्या सगळ्या प्रश्नांची मी उत्तरं दिली. भगवंताचं विष्णुचरित्र तुम्हाला सांगितलं, जे सगळ्या पातकांचा नाश करताय ते सांगितलं. जगाचं आदिकारण कोण आणि अंतिम स्थान काय तेही सांगितलं. त्या ब्रह्माचं मी विवेचन केलंय, ज्ञान विज्ञानासहित केलंय. सम्यक कथिला भक्तियोग आणि भक्ती आश्रय जे वैराग्य, सांगोपांग ज्ञानयोग, अवतारचरिते कथेले. मी तुम्हाला भक्तियोग सांगितलं. भक्ती करता करता माणसाच्या मनामध्ये वैराग्य कसं निर्माण होतं तेही सांगितलं. भक्ती आश्रय जे वैराग्य, सांगोपांग ज्ञानयोग, अवतारचरित्र कथले. तुम्हाला सांगोपांग ज्ञान सांगितले, अवतारचरित्र सांगितले. भगवंताने निराळे कसे अवतार घेतले तेही सांगितले. परीक्षित रायाचे कथानक, श्री ब्रह्मर्षी नारद चरित, राजासी विप्रशा प्रायोगशन राजाचे, श्री शुक परीक्षिती संवाद, नारद ब्रह्मदेव संवाद, अवतार, हे सगळं मी तुम्हाला सांगितलं कसं झालंय ते. आता काय काय सांगितलं ते आपण उद्या ऐकलं. कायेन वाचा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं राम नारायण. श्रीधरं माधवं गोपिका वल्लभां. हरे राम 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. आरती.
गळ्यामध्ये गणू